अधिक महिन्यातील शेवटचा धोंडा होता आज मामा मामीच्या घरी. पण त्या अगोदर हॉलमध्ये आज थोडीशी साफसफाई हाती घेतली. आणि हा आरसा आहे ना, खूप माझा फेवरेट आहे आणि तो खूप जुना पण आहे. टी व्हीवर पण बरीच धूळ जमली होती, ती पण स्वच्छ केली. म्हणलं चला आज ना मामीकडे धोंडे जेवण आहे, त्याच्यामुळे काही स्वयंपाक वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे चला आपण हॉलमधली आज थोडीशी साफसफाई करून घेऊया. त्यानंतर हे शोचं प्लांट होतं, त्याला पण पाणी घालून घेतलं. आणि मनी प्लांट पण एवढा छान बहरला आहे ना, म्हणजेच पैशाचं झाड. काय माहिती कधी पैसा येणार आहे काय माहिती, पण झाड तर एवढं सुंदर बहरलेलं आहे. म्हणजे लहानपणी आम्ही ना याला पैशाचं झाड असंच म्हणत होतो. आणि त्यानंतर हे किचन तर ना पूर्ण फ्रेश झाल्याशिवाय तर आपल्याला काही करमतच नाही. त्यानंतर मस्त असा नाश्ता करून घेतला. आणि आता मामीकडे जाण्यासाठी म्हणलं कुठली साडी घालावी, त्यासाठी ना ही साडी मी सिलेक्ट केली. ही साडी मला आईने दिवाळीसाठी घेतलेली आहे. आणि ह्या बांगड्या पण अशा सेट करून घेतल्या. त्यानंतर मस्त अशी मी रेडी झाले. आणि गेल्याबरोबर ना एंट्रीला तिथे ना तुळजाभवानीचा आणि बालाजीचा फोटो होता, त्यांचं मस्त असं दर्शन घेतलं. आणि म्हणलं चला आता आपण स्वयंपाकाला थोडीशी मदत करूया. म्हणलं तर तिथे ना स्वयंपाकासाठी ह्या मावशी लावल्या होत्या, त्या मस्त अशा पुरणपोळ्या करत होत्या. आणि तोपर्यंतच आमच्या इकडे हॉलमध्ये अशी खूप छान अशी बैठक बसली. सर्वांच्या गप्पा गोष्टी मस्त झाल्या आणि हे आयतं जेवण असं समोर आलं. आणि मग काही सर्वांनी मिळून अशी अंगत पंगत करून ना गप्पा गोष्टी करत ना आमचं मस्त जेवण झालं. आणि तिथे गेल्यानंतर तर ना आस्था कुठे होती काय काय माहितीच नव्हतं, एवढी छान तिथे ती रमली होती ना. आणि हे ना बहिणीचं सासर पण आहे आणि मामाचं घर पण आहे. मग काय तिथे आमची मजाच मजा, मस्त अशी साडी केली. आणि यावेळेस ना धोंड्याच्या महिन्यामध्ये ना मस्त आईची साडी, मावशीची साडी आणि मामीची साडी, मग काय आमची मज्जाच मजा. ह्या आहेत आमच्या मामी, खूप अशा मायाळू आणि प्रेमाळू आहेत. आणि आमच्या तिघी बहिणीच्या ह्या साड्या सेम सेम होत्या. मस्त मस्त आम्ही सर्वांनी फोटो काढले. असा होता मग आपला आजचा ब्लॉग. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.